अमित शहा कुटुंबासह मतदानासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचं मतदान सुरू आहे। जय शहा सध्या मतदानाचा हक्क बजावतात। अमित शहा यांच्या पत्नी सुद्धा सोबत आहेत। सकाळी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला मतदानाचा अधिकार बजावला। अहमदाबादमध्ये राणीप इथे पंतप्रधान मोदींचं मतदान केंद्र आहे, तेव्हा एक छोटेखानी रोड शो सुद्धा पंतप्रधान मोदींनी केला। अमित शहा सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते। भाजपने यावेळेला 400 पारचा नारा दिलेला आहे। पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील किंवा भाजपचे अन्य वरिष्ठ नेते या सर्वांनी प्रचाराचा धडाका लावलाय। गेल्या 2 टप्प्यांमध्ये मतदान कमी झालं, मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी होती, त्याबद्दल बऱ्याच चर्चाही रंगल्या। त्यामुळे अर्थातच सर्व पक्षीयांनी या पुढच्या टप्प्यांमध्ये अधिकाधिक मतदान कसं होईल यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं। देशभरात राज्यभरात वाढलेला उन्हाचा पारा हा सुद्धा कमी मतदानासाठी एक कारण असल्याचं मानलं जात आहे। अमित शहा असतील, मोदी असतील या दोघांच्या सुद्धा महाराष्ट्रात खूप लक्षवेधी सभा सुद्धा पार पडलेल्या आहेत आणि आता मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदाबादमध्ये सुद्धा मतदान पार पडतंय। अहमदाबादमधनं अमित शहा, त्यांच्या पत्नी आणि जय शहा या तिघांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। अमित शहा नारायणपुरा इथे मतदान करणार आहेत। गांधीनगरमध्ये त्यांचं मतदान केंद्र आहे। काही वेळापूर्वी अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी 7:30 वाजताच राणीप इथल्या निशाणा विद्यालयामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला आणि आता अमित शहा सहकुटुंब गांधीनगरमध्ये पोहोचलेले आहेत नारायणपुरामधल्या मतदार संघामध्ये मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।